हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ विवेकानंद कॉम्पिटिटिव्ह फोरम. मी आहे डॉक्टर नागेश आणि आपण पाहत आहोत GIS म्हणजेच काय, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. मराठीमध्ये याचा अर्थ काय आहे तर भौगोलिक माहिती प्रणाली. याचा अभ्यास करणार आहोत कारण हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण GIS अँड इट्स ॲप्लिकेशन असा सब टॉपिक एक्झामसाठी आहे. या टॉपिकमध्ये आपण GIS प्रणाली काय आहे त्याचा स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर GISची ॲप्लिकेशन पाहणार आहोत. त्याची जी काय डेटा गोळा केला जातो त्याच्या वेगवेगळ्या मेथड पाहणार आहोत. त्याचबरोबर GPS काय आहे, GPS काय आहे तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम काय आहे त्याचाच देखील आपण अभ्यास करणार आहोत, जी लोकेशनसाठी असते. आणि त्यानंतर सर्वात शेवटी या घटकावरती आलेले आयोगाने वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्नांचा सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला या टॉपिकचा आपण बेसिक समजून घेऊया. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर यामध्ये काय केलं जातं, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये जी काही सिस्टीमचा डेटा असतो, उपग्रह असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, या प्रोसेसमध्ये जे काही डेटा वगैरे तयार झालेला असतो, जे काही इमेजेस तयार झालेले असतात, या इमेजेस यांचा म्हणजे डेटा हा गोळा केला जातो. त्याचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करणे, त्याचं ॲनालिसिस म्हणजेच त्याचं विश्लेषण करणे असेल, त्याचं मॅपिंग करणं, तो डेटा किंवा तो मॅप त्याचं व्हिज्युअलायझेशन तयार करणं, त्याचं व्हिज्युअलायझेशन करणे आणि जी काही व्यवस्थापन केलेला, गोळा केलेला आणि विश्लेषण केलेला जो काही डेटा आहे तो सर्व डेटा एका सिस्टीमशी जोडला जातो आणि त्याला फायनली हे नकाशाशी जोडलं जातं. म्हणजेच GIS म्हणजे एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय असतं, याच्यामध्ये डेटा तयार केला जातो, त्याचं व्यवस्थापन आणि विश्लेषण केलं जातं आणि हाच डेटा पुढे जाऊन नकाशाशी जोडला जातो. तर नकाशाशी जोडला जातो या गोष्टीवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर ही जी काही GIS सिस्टीम आहे याची बिगिनिंग म्हणजे स्टार्ट कधी झालेली आहे तर याची जी स्टार्ट झालेली होती ही कॅनडामध्ये झालेली आहे. स्टार्ट ही कॅनडामध्ये झाली आहे आणि टॉमलिन्सन यांना फादर ऑफ GIS म्हणून ओळखलं जातं. कोणाला? टॉमलिन्सन यांना फादर ऑफ GIS म्हणून ओळखलं जातं. ही बघा, ही जी डायग्राम जी आहे या डायग्राम मध्येच GIS काय आहे ते बऱ्यापैकी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा बघा, हा सॅटेलाइट सिस्टीम आहे, ही काही समजा अर्थ आहे, हे वेगवेगळे मेसेजेस असतील, हे समजा कॉम्प्युटर वगैरे आहे की ज्या ठिकाणी डेटा वगैरे स्टोअर करून ठेवला जातो. तर ह्या सगळ्यांचं इंटरकनेक्शन केलं जातं आणि याला फायनली काय केलं जातं, जी काय अर्थ वगैरे आहे या सर्वांचं मॅपिंग सिस्टीम म्हणजे त्याचा नकाशा वगैरे तयार केला जातो किंवा नकाशाशी या सर्व गोष्टींना जोडलं जातं. तर याला GIS असे म्हणतात. तर आता आपण पाहूया GISचे काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहेत की जी एक्झाम दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण एक्झामला GIS हा टॉपिक आहे आणि त्यातला ॲप्लिकेशन हा मुख्यतः सब टॉपिक त्यांनी सांगितलेला आहे. तर आता GISचा यूज हा खूप ठिकाणी होतो, जसं की अर्थशास्त्र असेल, राजकारण असेल, जी काय आपली ट्रॅफिक कंट्रोल आहे त्या ट्रॅफिक कंट्रोलमध्ये पण GIS आहे. जी काय आपली एज्युकेशनल सिस्टीम असते ऑनलाईन पद्धतीची त्यामध्ये पण GISचा उपयोग केला जातो. जी काय लँड आर्किटेक्चरमध्ये केला जातो, जी काही पुरातत्व विभाग आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी, जी काय आपलं शहर नियोजन असते ज्याला आपण अर्बन प्लॅनिंग वगैरे म्हणतो तर त्यामध्ये पण केला जातो. त्यानंतर हेल्थ डिपार्टमेंट असेल, एखादा गुन्हेगार असेल तर त्या गुन्हेगाराला जर ट्रॅक करायचं असेल तर त्यामध्ये देखील या GIS सिस्टीमचा वापर केला जातो. त्यानंतर समुद्रशास्त्र असेल, हवामान, लोकसंख्याशास्त्र याच्यामध्ये देखील वापर केला जातो. आता मग एवढी जर ॲप्लिकेशन असतील तर त्यातलं समजा 3-4 ॲप्लिकेशन आले असतील, त्यातलं विचारलं तर एकदम मुख्य ॲप्लिकेशन कोणतं असेल, सेंट्रल जर विचारलं त्यांनी तर मॅपिंग. मुख्य त्याचा ॲप्लिकेशनचा उद्देश कोणता असतो तर मॅपिंग. म्हणजे GIS मध्ये काय केलं जातं, मॅपिंग केलं जातं, हे त्याचं मध्यवर्ती कार्य आहे. म्हणजे त्यांची सेंट्रल फंक्शन विचारलं तर कोणतं, मॅपिंगचं आहे. तर ह्याची जी काही एक्झाम्पल आहेत ना, ह्याचे एक्झाम्पल म्हणजे आपल्याला माहितीचं मग जी काय आपण त्याला गुगल क्रोम म्हणतो किंवा जे याहू, ही जी काही वेगवेगळे ॲप आहेत तर हे एक प्रकारचे GISच आहे. त्यानंतर याचा फायदा काय होऊ शकतो तर जी काही वेगवेगळे अपघात होतात
वाहतूक व्यवस्थापन केलं जातं. याच्यामध्ये नंतर नेव्हिगेशन सिस्टीम आहे, यामध्ये मुख्यतः याचा उपयोग केला जातो. तसेच बाकी इतर त्याचे फायदे आणखी काय आहेत महत्त्वाचे, तर यामध्ये शहर नियोजन तर आपण आता पाहिलेलंच आहे. त्यानंतर ड्रेनेज सिस्टीम, जी काही दूरसंचार आणि नेटवर्क सर्व्हिसेस आहेत, यामध्ये पण उपयोग केला जातो. पर्यावरण जे आहे, पर्यावरणामध्ये एखाद्या ठिकाणी डिझर्ट होत असेल तर ते वाळवंटीकरणाचा किंवा नापीक जमीन असेल तर त्याला सुपीक कशा पद्धतीने करता येईल, यामध्ये सुद्धा GIS ॲप्लिकेशनचा वापर केला जातो आणि पर्यावरणाचं एक प्रकारे रक्षण केलं जातं. त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये काय केलं जातं, जे काही पाणी आहे, समजा एखाद्या भागामध्ये पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी वॉटर मॅनेजमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे कीड नियंत्रण असेल किंवा बाकी जी काही सिंचन व्यवस्था असेल, जी काही त्या ठिकाणी जमीन असेल तर त्या जमिनीचा सॉईलचा दर्जा कशा प्रकारचा आहे त्याचा देखील स्टडी या ठिकाणी केला जातो. त्यानुसार मग पीक कोणत्या प्रकारची लागवड केली जाऊ शकते हे आपल्याला समजण्यास मदत होईल. त्यानंतर जी काही आपली आपत्ती ज्याला आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट, तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा याचा महत्त्वाचा वापर केला जातो. यामध्ये काय केलं जातं, आपत्ती व्यवस्थापन जी काही ज्याला आपण म्हणतो की प्री वॉर्निंग सिस्टीम तयार करण्यामध्ये सुद्धा GISचा मुख्यतः वापर केला जातो. म्हणजे जी काही ज्वालामुखी असेल किंवा सायक्लोन्स असतील आणि वेगवेगळे समजा फ्लड्स वगैरे तर महापूर, तर यामध्ये सुद्धा आपल्याला GIS सिस्टीममुळे खूप गोष्टी आपण थांबवू शकतो. जी काही आपली इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये देखील GISचा उपयोग होतो. बँकिंग क्षेत्र असेल आणि जी काही आपली डिजिटल ऑनलाईन प्रणाली आहे, तर यामध्ये सुद्धा जे काही ऑनलाईन वगैरे ट्रान्झॅक्शन केलं जातं यामध्ये सुद्धा GISचा उपयोग केला जातो. त्यानंतर सागरी नियोजन असेल, त्यानंतर जी काही मत्स्य व्यवसाय असेल, यामध्ये सुद्धा वापर केला जातो आणि ज्यामुळे मत्स्य पर्यटनाला सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर याचा नेक्स्ट यूज काय आहे, म्हणजे जी काही किनारपट्टी आहे त्याचं व्यवस्थापन करणं असेल, खारफुटी झाडे यांच्याकडे लक्ष देणे, जे काही कोरल रीफ्स असतात ज्याला आपण प्रवाळ म्हणतो, की जी सागरी संपत्ती खूप महत्त्वाची असते, त्याचे देखील मॅनेजमेंट करणं हे GISच्या मदतीने होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट याची काही इम्पॉर्टंट गोष्टी पाहूया. तर GISमध्ये काय केलं जातं, जी काही वनस्पती असते, जी काही वनस्पती असतात ज्याला आपण काय म्हणतो पुढे चालून वनस्पती ग्राफिक तयार केलं जातं. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही उपग्रह असतात किंवा सेन्सर्स, तर ते सेन्सर्स यूज केले जातात. सेन्सरचं काम काय असतं, जे काही एअरमध्ये किंवा जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे जी काही रेज असतात तर त्यांना डिटेक्ट करणं आणि त्याचा प्रोसेससाठी यूज करणं हे सेन्सरचं कार्य असते. तर या ठिकाणी आपण AVHRR म्हणजेच काय असतं, तर अतिउच्च रिझोल्युशन अशा प्रकारचे एक प्रगत हा सेन्सर देखील यूज केला जातो. आणि सध्या मात्र मोडीस म्हणजेच काय आहे, मध्यम रिझोल्युशन इमॅजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटर याचा वापर देखील केला जातो. याचा उपयोग करून काय केलं जातं, जे काही पृथ्वीचे वेगवेगळे पृष्ठभाग आहे त्याचं विश्लेषण केलं जातं. म्हणजेच हा मोडीस काय आहे, तर हा एक सेन्सर प्रणाली आहे की जी GIS मध्ये यूज केली जाते. त्यानंतर GISची मुख्य उद्देशच काय आहे GISचा, की इन्फॉर्मेशन गोळा करणे असतं. मग आता इन्फॉर्मेशन गोळा करण्याचे काही टेक्निक आहेत, काही पद्धती आहेत, तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. तर यापैकी पहिलं आपण एक टेक्निक पाहणार आहोत. ते कोणतं टेक्निक आहे, प्राथमिक डेटा कॅप्चर. आता याची काही उदाहरणं आहेत की डेटा कसा गोळा केला जातो, जी काही रिमोट सेन्सिंग आहे, GPS आहे किंवा मोबाईल आपला स्मार्टफोन असते, याचा देखील डेटा गोळा करण्यासाठी उपयोग केला जातो. हे कोगो नावाचं एक टेक्निक आहे. याचं लॉंग फॉर्म काय आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री. हे जे काही तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, याचा उपयोग कशासाठी केला जातो, जे काही डिजिटल डेटा आहे तो डेटा गोळा करणे आणि त्याला GIS मध्ये समाविष्ट करण्यासाठी कोगो टेक्निकचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत, जी काही GPS सिस्टीम असते यामध्ये देखील डेटा गोळा केला जातो आणि तो GIS शी जोडला जातो. आता ही जी आपण जी प्रोसेस पाहत आहोत GIS मध्ये, जे काही डेटा गोळा करण्यासाठी जी कॅमेरा सिस्टीम वापरली जाते ते मुख्यतः डिजिटल डेटा जो असतो हवाई छायाचित्राच्या फोटो इंटरप्रिटेशनमधून घेतला जातो.
आता जसं पाहिजे की आपण रडार पाहतो, रिडार पाहतो, तर यामध्ये जी काही सॅटेलाइट सेन्सिंग सिस्टीम जी असते, रिमोट सेन्सिंग प्रोसेस, तर यामध्ये रेडिओ लहरींचा जी काही वेगवेगळ्या वेव्ज असतात, रेडिओ वेव्ज असतात, विजिबल रेज असतात, वेगवेगळ्या जी काही रेजचे टाईप आहेत, तर त्यामधले जी काही रेडिओ वेव्ज असतात याचा वापर केला जातो. यातली दुसरी मेथड आहे डेटा गोळा करण्याची. ती म्हणजे कोणती मेथड आहे, तर याला बीजीएम डेटा कॅप्चर म्हणतात. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही कागदाचे नकाशे आहेत किंवा डिजिटलायझेशन, म्हणजे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून डेटा गोळा केला जातो. याच्यावरती MPSCने आयोगाने मेन्सला प्रश्न देखील विचारलेला आहे. तो आपण प्रश्न जेव्हा आपलं बेसिक समजेल त्या घटकाच्या शेवटी पाहूयात. त्यानंतर यामध्ये काय केलं जातं, दोन टेक्निक पण असतात. एक ज्याला पारंपरिक एक पद्धती असते, त्यामध्ये हेड डाऊन डिजिटलायझिंग असं म्हणतात, आणि जी काही स्टँडर्ड आताच्या काळात जी काही वापरलेलं आहे ते हेड अप टेक्निक सध्या आपण वापरतो, आणि त्याला काय म्हणतात, ऑर्थो रेक्टिफाईड इमेजरी असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये काय केलं जातं, जी काही उपग्रह असतात किंवा त्याच्याबरोबर जी काही हेलिपॅड्स असतात किंवा जी काही आपल्या ज्याला आपण ड्रोन म्हणतो, तर ह्या ड्रोनचा देखील वापर केला जातो. म्हणजे ड्रोनचा वापर करून देखील माहिती गोळा केली जाते. आता तिसरी एक मेथड आहे, त्याला म्हणतो आपण डेटा ट्रान्सफर मेथड. तर या डेटा ट्रान्सफर मेथडमध्ये काय केलं जातं, जे काही बाह्य सोर्स आहेत त्या बाह्य सोर्सकडून इन्फॉर्मेशन गोळा केली जाते. ठीक आहे. आता या बाह्य सोर्समध्ये काय काय असू शकतं, समजा सरकारी एजन्सी असेल, खाजगी कंपन्या, यांच्याकडून हे डेटा गोळा केला जातो. आता आपण हे GISचे काही बेसिक गोष्टी देखील पाहिलेल्या आहेत. मग हे GIS मध्ये जे महत्त्वाचे काही टेक्निक आहेत, जसे की आपण एक पाहतो टेक्निक, त्याला आपण एक मिनिट इरदास असे म्हणतो. त्या टेक्निकला काय म्हणतो, इरदास. आता हे इरदास काय प्रकार आहे ते पाहूया एकदा. या इरदासमध्ये इरदासला सर्वोत्तम आणि व्यापारकारी किंवा व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारा एक प्रोग्राम आहे. इरदास काय आहे, सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्ट्या वापरला जाणारा GISचा जे प्रोग्राम आहे. आणि या इरदासमध्ये काय केलं जातं, जी काही अर्थ रिसोर्सेस आहेत, यामध्ये जी काही अर्थ आहे, जी काही अर्थचे रिसोर्सेस आहे त्याचं डेटा ॲनालिसिस करणं, हे इरदासचं मुख्य फंक्शन आहे. म्हणजेच इरदास काय झालं, तर सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्टी वापरला जाणारा एक GISचा प्रोग्राम आहे, ज्याच्या थ्रू जे काही अर्थ रिसोर्सेसचा डेटा आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि वेगवेगळ्या जे काही अर्थचे इमेजेस असतात त्यामधून त्याची माहिती गोळा केली जाते. तर हा इरदास प्रोग्राम आहे. याच्यावर MPSC मेन्स 2012 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर GIS रिलेटेड असलेला आणखी एक महत्त्वाचा एक गोष्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, MATLAB. याला आपण मॅटलब काय असेल ते. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय करतो, याला काय म्हणतात, हे मॅपिंग टूल बॉक्स आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही भौगोलिक माहिती आहे त्या माहितीचा नकाशा तयार केला जातो. हा प्रश्न MPSC मेन्स 2012ला विचारलेला आहे. आता यानंतर हे सुरुवातीला जे काही बेसिक आहे ते आपण बेसिक पाहिलेलं आहे GIS बद्दलचं. आता GPS बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. आता GPS काय असतं, तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे. या GPS मध्ये आता ही जी GPS आहे, GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, या GPS मध्ये याच्यावर देखील MPSC मेन्स 2018ला प्रश्न विचारलेला आहे. तर ही GPS काय आहे, तर ही एक अंतरिक्ष आधारित असलेली रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे. तर आणि ही मुख्यतः कोणाकडून चालवली जाते, तर अमेरिका, ज्याला आपण USA म्हणतो, हे मुख्यतः USA मधून चालवली जाते. आणि USA मधील
मुख्यतः जी काही त्यांचं हवाई दल आहे एअरफोर्स, GPS ही सिस्टीम USA द्वारे चालवली जाते आणि मुख्यतः त्यांच्या हवाई दलामार्फत त्याला कंट्रोल केलं जातं. याचं जर क्षेत्र म्हणलं, याचं क्षेत्र किंवा एरिया हा पूर्ण जग म्हणजे संपूर्ण जग हे GPSचं क्षेत्र आहे. GPSची सुरुवात ही 1973 साली करण्यात आलेली होती. GPS सुरुवात 1973ला करण्यात आलेली आहे. आता या GPS जी आहे, या GPSच्या काही प्रणाली आहेत, म्हणजे त्याचे जनरेशन सिरीज म्हणतो आपण. तर त्या जनरेशन सिरीजला ब्लॉक 1 ब्लॉक 2 असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या जनरेशन सिरीजवर देखील आयोगाने प्रश्न विचारले. MPSC मेन्स 2015 मध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर त्या सिरीजचा एकदा थोडक्यात अभ्यास करूया. यामध्ये जे सिरीज आहेत ती ब्लॉक या अक्षराने सांगितलेले आहेत. म्हणजे कसं ब्लॉक 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3, तर ही सिरीज आहेत तशा. तर यांनी जी काही ब्लॉक 1 आहे याच्यापासून स्टार्ट झालेली होती. तर ब्लॉक 1 याची सुरुवात साधारणतः 78 मध्ये 1978 मध्ये ब्लॉक 1ची सुरुवात करण्यात आलेली होती. तर ब्लॉक 2 जो आहे, या ब्लॉक 2 याची सुरुवात साधारणतः 1989 मध्ये 10 वर्षांनी नंतर करण्यात आलेली होती. तर ब्लॉक 3 ही काही लेटेस्ट आहे अलीकडच्या काळात. आता सध्या त्यांची जी काही चालू आहे टेक्निक ते ब्लॉक 3ची सिरीज चालू आहे. ब्लॉक 1 मध्ये जवळपास त्यांचे 8 सॅटेलाइट होते, ब्लॉक 2 मध्ये 9 आणि ब्लॉक 3 मध्ये त्यांचे 10 सॅटेलाइटची वेगवेगळी सिरीज आहे. तर प्रश्नामध्ये त्यांनी विचारले होते की कोणकोणती सिरीज आहे GPSची आणि कोणती सिरीज नाही, अशा स्वरूपातला तो प्रश्न होता. तर आता सिरीज कोणकोणती आहे याची जर विचारलं तर म्हणजे ब्लॉक 1 सिरीज आहे, ब्लॉक 2 देखील सिरीज आहे. त्यामध्ये ब्लॉक 2A ही पण सिरीजचा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर ब्लॉक 2R हा पण सिरीजचा पार्ट आहे. तर आणि यांचे सर्वात जर ॲडव्हान्स विचारले कोणती सिरीज, कोणती सर्वात ॲडव्हान्स, सर्वात ॲडव्हान्स जर सिरीजचा पार्ट कोणता असेल तर तो ब्लॉक 3A किंवा ब्लॉक 3 जी आहे ती ॲडव्हान्स सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यावर आयोगाने सेम प्रश्न विचारला की GPS हे कोणत्या देशाच्या थ्रू याला कंट्रोल केलं जातं, तर USA. तर मग USA विचारलं होतं. तर जी काही बाकीच्यांचे पण GPS सिस्टीम आहे त्या एकदा शॉर्टमध्ये पाहूया आपण. इंडियाची जी काही GPS आहे, GPS जी काय आपली इंडियाची आहे ते त्यांचं नाव काय आहे, तर इंडियाचे GPSचं नाव आहे नाविक. नाविक ही स्वदेशी GPS सिस्टीम आहे इंडियाची. आणि दुसरी कोणती आहे इंडियाचीच गगन. गगन आणि नाविक ही इंडियन GPS सिस्टीम आहे. तसेच चायनाची काय आहे, चायनाची BDO ही चायनाची GPS सिस्टीम आहे. जी काही USSR कंट्री आहे ज्याला आपण आताचं रशिया म्हणतो थोडक्यात, कारण रशियाचं USSRचं डिसइंटिग्रेशन झालं आणि पुढं रशिया आणि बाकीच्या कंट्री तयार झाल्या. तर यांची ग्लोनास ही GPS सिस्टीम USSRची आहे. तर बाकी जी काही गॅलिलिओ नावाची GPS सिस्टीम आहे ती युरोपियन युनियनची आहे. युरोपियन युनियन यांची काय आहे गॅलिलिओ, ठीक आहे. याची गॅलिलिओ ही GPS सिस्टीम आहे. तर यामध्ये काय केलं जातं, तर जी काही उपग्रह आहे त्या उपग्रहाच्या माध्यमातून जी काही एखाद्या गोष्टीची जागा असेल त्याचं म्हणजे स्थान काय आहे, त्याची गती काय असू शकते आणि त्याला लागणारा वेळ किती आहे याची सगळी माहिती दिली जाते. म्हणजे एखाद्या वस्तूचं स्थान, गती आणि वेळ याची माहिती देणारी यंत्रणा म्हणजेच कोणती असते, GPS सिस्टीम असते. याच्यावर MPSC मेन्स 2012ला देखील प्रश्न विचारलेला आहे. तर या GPS मधील पहिला उपग्रह कोणता होता, GPS मधील पहिला उपग्रह कोणता होता, तर नावस्टार
नवस्टार 1 हा पहिला उपग्रह आहे जो GPS सिस्टीममधला आहे. तो 1978 मध्ये लॉन्च करण्यात आलेला होता. नवस्टार 1 1978 मध्ये लॉन्च करण्यात आलेला होता. आता आपण काही GPS ॲप्लिकेशन्स पाहूया. तर या GPS मध्ये म्हणजे जी काही वेळ आहे, दिशा आहे, ते किंवा स्थान आहे हे दर्शवण्याचे काम करतो. GPS म्हणजे आपण साधं पाहतो, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण जी मॅपिंग सिस्टमचा वापर करत असतो ती म्हणजेच GPS असते. या GPSमुळे आपल्याला ट्रॅफिक कुठं आहे ते कळू शकतं. त्यानंतर जी काही वेगवेगळी जहाजं असेल, वाहनं असेल, जहाजे, वाहने, विमान जे काही असेल, या सर्वांचा जी काही होणारा अपघात असतो तर हा अपघात देखील कमी केला जाऊ शकतो. त्यानंतर जी काही जगाचे नकाशे असतात ते नकाशे तयार करणे असेल, वेगवेगळे मार्ग दर्शवणे असेल, अंतर मोजणे, यामध्ये सुद्धा GPSचा वापर केला जातो. शेती, पर्यावरण आणि स्पेस तसेच जी काही इंजिनिअरिंग क्षेत्र असेल यामध्ये किंवा अर्थ जे आयनोस्फिअर वगैरे जे असतं ॲटमॉस्फिअरचं, यामध्ये देखील GPSचा वापर केला जातो. आता ह्या GPSचा सगळ्यात महत्त्वाचं काय असं सेगमेंट्स असतात, याचे काही सेगमेंट्स असतात. द सेगमेंट्स म्हणजे कसं असणार यामध्ये, एक म्हणजे काय असतो सॅटेलाइट असतात ते कुठे असतात स्पेसमध्ये, म्हणजे स्पेस हा एक सेगमेंट झाला. दुसरा याचा सेगमेंट कोणता आहे, समजा पहिला झाला स्पेस. सेकंड याचा सेगमेंट कोणता आहे तर युजर, जी काय GPS सिस्टम यूज करणारा व्यक्ती असतो त्याला युजर झाला. आणि थर्ड सेगमेंट जो असतो त्याला आपण कंट्रोल म्हणतो. ही सिस्टीम जी आहे ही कंट्रोल गेली पाहिजे तर याच्यासाठी कंट्रोल एक सेगमेंट असतो. म्हणजे स्पेस, युजर आणि कंट्रोल ही त्याचे GPSचे वेगवेगळे सेगमेंट आहेत. आणि इन्फॉर्मेशन जी काय येत असते सॅटेलाइटकडून येणारी इन्फॉर्मेशन हे गोळा करण्यासाठी जी काही ग्राउंड स्टेशन्स वगैरे असतात तर त्यामध्ये मुख्यतः जी काही अँटेना असतो त्याचा अँटेना असतो, तर अँटेना काय करत असतो, इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्याचं काम करत असतो आणि तो सिग्नल नंतर प्रत्येकाच्या मोबाईल नेटवर्कच्या स्वरूपात येत असतो. तर या अँटेना असेल, वेगवेगळे सेगमेंट असतील, याच्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. तर आपण हे GPS आणि GIS बेसिक पाहिलेलं आहे. तर आता प्रिव्हियस इयरला विचारलेले काही क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे की काही भौगोलिक संदर्भ म्हणजे डिजिटल नकाशा आहे तर हा नकाशामध्ये महत्त्वपूर्ण कोणता घटक आहे विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे GIS. कारण आपण पाहिलं होतं जी काही डेटा गोळा करण्याची पद्धत आहे त्यातलं जी दुय्यम डेटा कॅप्चर टेक्निक आहे त्यामध्येच आपण पाहिलेलं आहे की डिजिटल नकाशाद्वारे देखील माहिती गोळा केली जाते आणि त्याला रिप्रेझेंट केली जाते. आता ही बाकीची जी काय ऑप्शन आहे समजा ही काय आहे, GPS आहे. तर सुरुवातीला ही GPSचा पण आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे की जी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे. आता ही नवीन एक टेक्निक आहे DGPS. तर हे DGPS म्हणजे काय असतं, GPSचंच ॲडव्हान्स व्हर्जन आहे. फॉर एक्झाम्पल समजा GPSनं जर ॲक्युरेसी दिली असेल एखाद्या ठिकाणाची की लोकेशन आपण जर शेअर केलं तर GPS दाखवतं की समजा हे 10 मीटरचा किंवा हा 10 मीटरचा एरिया आहे तर 10 मीटरमध्ये म्हणजे ॲक्च्युअल त्याची ॲक्युरेसी जास्त आहे पण 10 मीटर दाखवते समजा आजूबाजूचं लोकेशन. तर DGPS हे त्यावेळेला फक्त 1 मीटरचं दाखवणार. म्हणजे DGPS मध्ये ॲक्युरेसी ही जवळपास GPSच्या 10 पटीने जास्त असते, 10 टाइम्स जास्त असते. आणि जो चौथा ऑप्शन आहे की सुदूर संवेदना ज्याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो त्याचं तर आपण जी काही पार्ट 1 किंवा रिमोट सेन्सिंग हे जे काही आपण टॉपिक घेतलेला आहे त्या टॉपिकमध्ये आपण एकदम डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता या क्वेश्चनमध्ये काय म्हणले, डॅश कडून भौगोलिक ठिकाणी ओळखण्यासाठी सॅटेलाइटचा वापर केला जातो. तर GPS आत्ताच पाहिले वेगवेगळी ठिकाणे असेल म्हणजे त्यांचं स्थान असेल, त्या ठिकाणी असणारा वेळ असेल तर याचा वापर कशासाठी केला जातो, GPSचा वापर यामध्ये केला जातो. आता ह्याचे जी काय नेक्स्ट ऑप्शन आहेत त्याचे काय काय, ह्या ऑप्शनमध्ये बघा सेकंड ऑप्शन काय म्हणले OSI म्हणले. आता हे OSI काय प्रकार असतो तर OSI म्हणजे काय तर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन याला म्हणतात. म्हणजेच ही काय आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि ते काय करत असते जी काही वेगवेगळ्या ह्याचं स्टँडर्डायझेशन आहे की ॲक्च्युअली स्टँडर्डायझेशन काय असलं पाहिजे सिस्टीमचं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे OSIचं काम असतं. म्हणजे ओपन सिस्टीम ऑफ जे इंटरकनेक्शन आहे
हे काय करतं, स्टँडर्डायझेशनचं काम करत असतं. नेक्स्ट जे ऑप्शन आहे DSL, तर हा DSL म्हणजे काय आहे, तर DSL म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर लाईन आहे. डिजिटल सबस्क्रायबर लाईन म्हणजेच काय, याचा फंक्शन काय आहे, तर जे काही ट्रान्समिट करणं, काय ट्रान्समिट केला जातो, डिजिटल डेटा. जो काही डिजिटल डेटा असतो आपण गोळा केलेला, तो टेलिफोन लाईनवर ट्रान्समिट करणे हे DSLचं फंक्शन असतं. आणि जे काही NOS आहे, हा जो NOS आहे, NOS म्हणजे काय असतं, तर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असते. आता ह्या नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय केलं जातं, जी काही सपोर्टिंग सेगमेंट असते याचा, म्हणजे सपोर्टिंग वर्क स्टेशन्स, जी काही वेगवेगळे वर्क स्टेशन्स असतात त्यांना सपोर्ट करणं असेल, त्यानंतर त्या ठिकाणी जो डेटा असतो तो डेटा शेअरिंग करणे, हे देखील बाकीचं कार्य आहे. म्हणजे ठिकाणी ओळखण्यासाठी GPS वापर केला जातो, पण ह्या बाकीच्या ऑप्शनवर एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे. OSI म्हणजे काय, ओपन सिस्टम इंटरकनेक्शन आहे की जे स्टँडर्डायझेशनचं कार्य करते. NOS म्हणजे काय, NOS म्हणजे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असते की जी काही वर्क स्टेशन असते त्यांना सपोर्ट करणे, डेटाबेस शेअरिंग करण्याचं कार्य करते. आणि जी काय DSL असते म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर लाईन असते, त्याचं कार्य काय असतं, ती काय डिजिटल डेटा असतं त्याचं टेलिफोन लाईनवर ट्रान्समिशन करणं हे त्याचं फंक्शन असतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलेलं आहे, GPS ही एक अंतरिक्ष आधारित रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे. ती डॅश डॅशच्या सरकारी मालकीची आहे व त्यांच्या हवाई दलामार्फत कार्यान्वित करत असते. MPSC मेन्स 2018 विचारलेला प्रश्न आहे. तर GPS कोणाच्या आपण सुरुवातीलाच पाहिले आहे, USA आहे, म्हणजे अमेरिकेची आहे. आणि बाकीच्या जी काही पर्याय आहेत त्याचे पण आपण शॉर्टमध्ये पाहिलेले होते. जी भारताची काय आहे, जी भारताची नाविक प्रणाली देखील आहे. चीनची पण पाहिलेली आहे आपण, आणि USAची पण ग्लोनास वगैरे पाहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश कडून भौगोलिक ठिकाणी ओळखण्यासाठी सॅटेलाइटचा वापर केला जातो. हा आत्ताच क्वेश्चन पाहून झालेला आहे आपला. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणलंय, जी काय GPS आहेत ह्या GPS वेगवेगळे सेगमेंट विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये पण पाहिलेले आपण की स्पेसचा सेगमेंट, कंट्रोल सेगमेंट आणि युजर सेगमेंट हे तिन्ही देखील जे सेगमेंट असतात. याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, याच्यामध्ये विचारलेलं आहे त्यांनी की जी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे GPS आहे, तर याच्यामध्ये रिसिव्हर, GPS मध्ये रिसिव्हर म्हणून कोणाचं कार्य आहे, तर या GPS मध्ये रिसिव्हर म्हणून अँटेनाचं कार्य आहे. पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन हा GIS चा आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा GIS वरती विचारण्यात आलेला आहे. यांनी GIS च्या संदर्भात त्याच्या वर्गात बेसिक विचारले आहे, त्याचं इन्फॉर्मेशन विचारले आहे, त्याची प्रणाली विचारली आहे. तर GIS मध्ये कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. यांच्यामध्ये काय केलं जातं, ही अशी माहिती आहे की ज्यामध्ये माहिती गोळा करणे व त्याचे विशिष्ट उद्देशासाठी पृथक्करण करणे शक्य होते. सेकंड ऑप्शन त्याचं काय दिलेलं आहे की अशी प्रणाली जी आहे संगणकामध्ये हार्डवेअर व संगणकाची आज्ञावली माहिती साठवून ठेवण्याचे व त्याचं व्यवस्थापन करण्याचं देखील कार्य करते, असं सेकंड ऑप्शन मध्ये दिलेलं आहे की जे आपण पाहिलेलंच आहे की डेटा गोळा करणे हे त्याचा मुख्य उद्देश असतो. तिसरा ऑप्शन त्यांनी काय दिलेला आहे की अशी जी काही माहिती उत्पादन प्रणाली आहे की जी हार्ड कॉपी व इतर गोष्टी तयार करू शकते. तर ही GIS जी सिस्टीम आहे याच्यामध्ये या तिन्ही बी ऑप्शन करेक्ट आहे. याचं उत्तर आहे ऑल द अबव. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये काय म्हणलंय, जे काय GIS बद्दल त्यांनी विचारलेलं आहे. यामध्ये काय म्हटलंय, भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये जे काही लहान भाग असतात ते कशा प्रकारे दर्शवले जातात, डॅश प्रकारे दर्शवले जातात. याचं उत्तर आहे पॉलिगॉन्स. तर हे पॉलिगॉन्स म्हणजे काय असतात, जी काही जिओग्राफिक इन्फॉर्मेशन आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन स्टोरेज केली जाते आणि त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं, तर त्याला पॉलिगॉन्स असे म्हणतात. म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशनचं स्टोरेज आणि रिप्रेझेंटेशन करण्याची जी काही पद्धत आहे ती म्हणजेच पॉलिगॉन्स होय.
आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी सिरीज विचारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी सिरीज विचारलेली आहे की GPS ची कोणती सिरीज आहे किंवा कोणती सिरीज नाही, अशा प्रकारचे स्वरूप क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती GPS उपग्रह जनरेशन सिरीज नाही, हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, ब्लॉक 2 ऑब्लिक ब्लॉक 2. त्याचं उदाहरण जी काय आहे ती 2F. ही काय 2F आहे, ही त्याची सिरीज नाही. म्हणजे ब्लॉक 1 झालं, ब्लॉक 2 आणि ब्लॉक 2A आहे, ब्लॉक 2R आहे. तर ही या सिरीजचा पार्ट आहे. ब्लॉक 2F हा सिरीजचा पार्ट नाही. तर हे काय आहे, तर GPS वेगवेगळ्या जनरेशन सिरीज आहेत. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे. तर यामध्ये हे विचारले आहे की डॅश हे सर्वोत्तम आणि व्यापारीदृष्ट्या सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS मधील प्रतिमा प्रक्रियन कार्यक्रम सामग्री संच आहे. तर हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. इरदास आहे, मॅटलॅब आहे, त्यानंतर एक्सेल आहे आणि फोटोस्मार्ट आहे. याच्याबद्दल देखील त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की सगळ्यात हे जर मोस्ट सक्सेसफुल जो प्रोग्राम आहे GISचा, तर तो कोणता आहे, इरदास नावाचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर बाकीचे ऑप्शन जे आहेत हे मॅटलॅब वगैरे जे काय मॅटलॅब दिलेले आहे, मॅटलॅब. तर मॅटलॅब काय म्हणजे मी मॅपिंग टूल बॉक्स असतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही भौगोलिक जी माहिती असते त्या माहितीचा नकाशा तयार केला जातो. ही राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर तिसरं जो बाकीचं काय आहे, एक्सेल आहे, फोटोस्मार्ट आहे. तर फोटोस्मार्ट म्हणजे काही प्रिंटर वगैरे असतं की जे हाय क्वालिटीचे फोटोग्राफ वगैरे काढण्यासाठी याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये GIS या टॉपिकचा स्टडी केला. त्यामध्ये आपण GISची GISचा स्टडी केला, GISचे वेगवेगळे ॲप्लिकेशन पाहिले, GISचे डेटा सिस्टीमच्या जे काही स्टोरेजच्या वेगवेगळ्या गोळा करण्याच्या पद्धती आहेत त्याचा देखील आपण अभ्यास केला. त्यानंतर GPS काय आहे, GPSची फंक्शन काय आहेत, जी काही जनरेशन सिरीज पाहिल्या त्याच्या आणि इतर कंट्रीचे GPS सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर GPS आणि GIS ह्या घटकावरती आयोगाने प्रिवियस इयरला विचारलेले प्रश्नांची जी काही सिरीज आहे त्याचा देखील आपण अभ्यास केला. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता या सिरीजमधील जे काही नेक्स्ट टॉपिक आहे ते पण लवकरच घेऊन येणार आहोत. तसेच या ठिकाणी आपण एक चॅनल आहे आपला टेलिग्राम चॅनल MPC सायन्स बाय डॉक्टर नागेश सर. हा चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. या चॅनलवर देखील तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांसाठी लागणारे स्टडी मटेरियल देखील उपलब्ध आहे. चला, थँक्यू सो मच.